गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू एक्स्ट्रीम जीटी। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे आपल्या डेली ब्लॉगचा दुसरा दिवस। तर आता मी चाललो आहे तो म्हणजे आंगणेवाडी मालवणी येथे। तर आंगणेवाडीचा भराडी मातेचा दर्शन आज मी घेणार आहे आणि तेही तुम्हाला माझ्यावर मी दाखवणार आहे की आम्ही दर्शनाला चाललो आहे। भराडी मातेचं दर्शनही घेऊया आणि तिथला मंदिर, इथला सुंदर असा जो परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे। तसंच भराडी देवीला जाताना प्रवास कसा असणार आहे तोही मी या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। मला इथे आल्यानंतर भराडी मातेला मी नक्की जातो, कारण तिथे गेल्यावर जरा मला छान वाटतं आणि शक्यतो जास्तीत जास्त मालवणला आल्यावर एकदा तरी मी भराडी मातेच्या दर्शनाला जातोच। आणि तसंही आता फेब्रुवारीमध्ये भराडी मातेची यात्रा होणारच आहे, पण काही कामामुळे मला येता येणार नाही आहे। पण त्यामुळे मी म्हटलं आज जरा भराडी मातेचं दर्शन घेऊ आणि त्याचं दर्शन तुम्हालाही दाखवू। तर चला आता जाऊ आंगणेवाडीला भराडी मातेच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता मी आता आलो आहे तो म्हणजे भराडी देवी येथे। आणि भराडी देवीच्या इथे आता सध्या पूर्ण जी 22 तारीखला यात्रा आहे त्याचं पूर्ण जोराशोरामध्ये काम सुरू आहे। मंडपाचं काम तुम्ही बघू शकता, इथे लोक काम करत आहेत आता। आणि ही महाराष्ट्रातली एक प्रसिद्ध अशी यात्रा होते, भराडी देवी मंदिर आंगणेवाडी इथली यात्रा। तर त्याची आता तयारी सध्या सुरू आहे, लोक दर्शनासाठी येत आहेत। आणि मी बघू शकता भव्य दिव्याचा इथे मंडप उभारला जात आहे। आणि इथे आता काही दिवसामध्ये फार मोठी यात्रा, जी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा आहे ती येथे भरेल। आणि 22 तारीखला तुम्ही जर मालवणला येत असाल तर तुम्ही आधी इथली आद्य तयारी बघू शकता सगळी भराडी देवीच्या येथील। हा इथे मंडपाचं काम खूप जोरात सुरू आहे आणि देवीच्या दर्शनासाठी खूप महाराष्ट्रातून लाखो संख्येने इथे लोक येतात आणि इथे दर्शन घेतात। तर इथला सुंदर असा परिसर तुम्ही भराडी देवी मंदिर येथील तुम्ही बघून घेऊ शकता। आणि इथला जो जी तयारी आहे तुम्हाला एक्सक्लुझिव्ह दिसते आहे ती म्हणजे एक्स्ट्रीम जीटी चॅनल येथे। मंदिराचं सुंदर असं तुम्ही रेखीव बांधकाम बघू शकता, ते नुकतंच सुरू झालं होतं आणि आता इथे सध्या काम जवळजवळ पूर्ण होत आहे फ्लोरिंगचं। आणि इथला रेखीव तुम्ही बघू शकता, पूर्ण इथलं जे बांधकाम होतं आहे ते। तर आपण जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण तो इथे फोटो आणि अलाउड नाही आहे। पूर्ण सुंदर असं इथलं बांधकाम आणि अशा सुंदर मंदिराला तुम्ही आंगणेवाडीला इथे आल्यानंतर नक्कीच भेट द्या। समोर दिसतोय तुम्हाला तो म्हणजे आहे जो देवीचा गृह आहे, तिथे मेन देवी विराजते तो समोर आहे। तर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आता मी निघालो आहे तो म्हणजे आता घरी। तर आता पुढे
आता अजून काही कामं करायची आहेत, काही काजू किंवा अदरवाईज मला मसाले आणि असे घ्यायचे आहेत, तेही मी आता खरेदी करायला आता बाजारपेठेमध्ये जाणार आहे। तर आता आपण जाऊ ते म्हणजे घरी, आणि तिथून काही माझी खरेदी करायची आहे आणि अजून काही कामं आहेत तीही पूर्ण करून घेतो। तर आता भेटू आता लगेच आपण गाडीवरती। आता ही पूर्ण तयारी आहे ती 22 फेब्रुवारीची। बरेच मोठे मंडप इथे तयारी दिसते। सुरुवात आजूबाजूला तुम्हाला बरीच ओटीसाठी जी दुकानं लागतात ती सगळी इथे, ओटीसाठी जी सामग्री लागते ती इथे सगळी तुम्हाला इथे भेटू शकते आल्यानंतर। आता आम्ही आलो होते म्हणजे संग्राम काजू फॅक्टरी येथे काजू घेण्यासाठी। तर जरा आता काजू घेऊ। तुकडा आहे आपल्याला 60 रुपये। मसाला किती दिला? 180। तर इथे सगळं काजू सोडण्याचं काम होतं आहे। हे मशीन्स आहे, ठीक आहे मशीन आहे। कलर सॉर्टिंग मशीन काय म्हणतात त्याला? कलर सॉर्टिंग। कलर सॉर्टिंग मशीन। एका बाजूला व्हाईट गर्ल्स येतो, एका बाजूला सालगर। आता झाला येते प्रोसिजर, सालगरामधला खराब बाजूला येतो, सालगर साईडला। ओके, इथे ग्रेडिंग आहे, इथे ग्रेडिंग डिपार्टमेंट। इथे काय काय केलं होतं? ग्रेडिंग होते मालाची। ग्रेडिंग म्हणजे काय काय, कुठलं, किती प्रकार? 240, 210, 220। सालगर बाहेर पडतो, पाकळी तुकडा बाहेर पडते, डागी गर बाहेर पडतात सगळे। ओके, छोटा गर आहे तो बाहेर पडतो। ओके, म्हणजे याच्यामध्येही प्रकार असतात वेगवेगळे? हां, वेगवेगळे प्रकार। ओके, तरी बघू शकता तुम्ही पूर्ण इथे वेगवेगळे ग्रेडिंग केले जाते आणि त्यानुसार वेगवेगळे प्रकारचे काजूंचे जे ग्रेडिंग असतात ते इथे बाहेर काढले जातात। ते पूर्ण जे फुल मोठे काजू असतात ते सोलून तुम्ही बघू शकता, एक एक बाहेर येतं। ह्याच्यातून असं साईडने काढले जातात बाहेर। तर अशा प्रकारे आज विजिट झाली ती म्हणजे संग्राम काजू फॅक्टरी जी आहे तिथे आपण केली। इथे आपण बघितलं की कशा प्रकारे काजू फॅक्टरीमध्ये काम होतं, इथे वेगवेगळ्या ग्रेडचे काजू कसे काढले जातात। तसेच इथे आपण बघितले की काजूचे मशीन्स कसे असतात ते, आणि कशा प्रकारे इथे वर्कर्स लोक काम करतात। आणि तुम्हाला ही जी माहिती आहे ती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा। आणि आता आपण जाऊ ते म्हणजे पुढे काही अजून काम आहे, मला काही मसाले घ्यायचे आहेत, तसंच गाडीचं आता उद्या निघायचं आहे, त्याचं बुकिंगही करून घ्यायचं आहे। तर आता आपण निघू लवकर, कारण बरेच 12 वाजूनही गेलेत। तर आता आपण पुढे जाऊ पुढच्या कामासाठी आपल्या। मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आता मी चाललो आहे वायरीला आई पप्पांकडे, आई पप्पांना भेटण्यासाठी। तर चला तर जाऊ आता वायरीला, आणि तिथे जरा समुद्रकिनारा आणि तिथलं असं बघू, थोडेसे रिलॅक्स होऊ आणि पप्पांनाही भेटू।
मित्रांनो आता आलो आहे मी तो म्हणजे वायरीला. आई आहे, आई हाय करा. तर आई आणि मी आता चाललो होते म्हणजे आमची बाग आहे ज्याला आम्ही मालवणीमध्ये परडा असं म्हणतो. तर तिथे आता जाणार आहोत आणि प्लस आता जरा समुद्रकिनारी जरा फिरून येणार आहोत आणि तिथलाही वायरीमधला आमचा जो समुद्रकिनारा आहे तोही दाखवतो. प्लस आमची जी छोटीशी आणि छानशी बाग आहे तीही मी तुम्हाला दाखवणार आहे. वायरीभूतनं तिथे आहे ती. तर चला आधी जाऊया. तिथे परड्यामध्ये पप्पा आहे, त्यांनाही भेटायचं आहे. तर लवकर जाऊ. जरा हळूहळू चालत आम्ही चाललो आहोत दोघंजणं बोलत बोलत आणि लवकरच आपण पोचू परड्यामध्ये आणि तुम्हालाही दाखवतो आमचं बाग कशी आहे ती. तर मित्रांनो ही आहे आमची छोटीशी बाग आणि तिथे पप्पा आहेत, ते तिथे पाणी लावत आहेत आणि ही आहे आमची छोटीशी बाग. तिथे आता आईबरोबर मी आलो आहे आणि पप्पा पाणी लावत आहेत. आता पाणी लावायचं काम सुरू असतं. आता उन्हाळा जसा आला आहे हळूहळू सुरू होत आहे तसं आता आम्ही बागेमध्ये पाणी लावायचं काम सुरू करणार आहोत. इथे सगळे आम्ही जी पिढे असतात त्याला पिढे म्हणतात, तर पिढे इथे साठवले जातात आणि बाकी सगळं दिलं जातं आणि काही सामान असतं ते ठेवलं जातं. तर तुम्हाला आमची जी बाग आहे ती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. तर हे आहे आमची जी मशीन रूम आहे. तर इथे आमची मशीन असते, तुम्हाला दाखवतो पुढून. हे छोटंसं एक हे बांधलं आहे आम्ही. तर याची इथे असते आमची मशीन आणि ह्या मशीन थ्रू आम्ही येथे ठिबक सिंचनाने आम्ही सगळे इथे माडांना पाणी दिलं जातं आणि हे बघू शकता अशा प्रकारचं पाणी दिलं. ह्याच्यामध्ये दोन फायदे असे झाले आहेत की पप्पांना प्रत्येक वेळी पूर्वी काय व्हायचं आम्ही ह्या कनेक्शनने पाणी टाकायचो पण त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांना पाईप चेंज करत राहावं लागायचं. पण ह्याच्यामुळे काय होतं मशीन सुरू केल्यानंतर डायरेक्टली इथून ऑन केल्यानंतर डायरेक्ट ठिबक सिंचनाने इथून पाणी हे प्रत्येक माडाला दिलं जातं. साधारण 60 ते 70 आमच्याकडे सगळी नारळाची झाडं आहेत. तिथे पलीकडे आमचे काका आणि येत त्यांची सगळी आहेत झाडं आणि ही आमची एक छोटीशी आणि छान अशी बाग आहे जिथे आम्ही सुट्टी आणि असताना येतो, इथे बसतो, थोडे एन्जॉय करतो आणि पप्पांनाही बागेची आवड असल्यामुळे तर तेही आवडीने इथे करतात आणि त्यांचंही मन इथे छान असं रमतं. तर मी आता घरच्या इथून थोडासा चालत चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता इथे समोर आमच्या इथे समुद्रकिनाराची इथून वाट जाते. तर या साईडला आहे बाबला हॉटेल आणि चांगल्यापैकी इथेही होमस्टे असतो आणि प्लस अशीच काही जी लोकल लोकं आहेत त्यांनी आपापल्या जी काही बाग आहे तिथे रूम्सनी काढले आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता वुडन कॉटेजेस इथेही आहेत आता अवेलेबल बऱ्यापैकी आणि इथे हे सगळं सुंदर असं समुद्रकिनारा आमच्या इथला. आता पटापट आपण जाऊ समुद्रकिनारी आणि मी तुम्हाला दाखवतो. थोड्या वेळाचा सूर्य मावळतो आहे. बरेचपैकी टुरिस्ट लोक, हा तारकर्लीचा भाग असल्यामुळे इथे बऱ्यापैकी टुरिस्ट लोक येतात आणि इथे आपल्या सुट्टी आणि खूप आनंदाने घालवतात, खूप मजा करतात आणि होमस्टे इथले खूप छान आहेत. म्हणजे पूर्वी आणि आतामध्ये बराच फरक पडलेला आहे आणि बऱ्यापैकी पुणे मुंबई इथून लोक इथे येतात फिरण्यासाठी कोकणामध्ये. तुम्ही बघू शकता सूर्यदेवता मावळतेच्या दिशेने आहेत आणि हा आहे आमच्या इथला समुद्र किनारा. बऱ्यापैकी टुरिस्ट लोक इथे आलेली आहेत आणि प्रत्येकजण इथे छानपैकी एन्जॉय करत आहेत. तर मित्रांनो तुम्हाला हा आमच्या इथला समुद्रकिनारा कसा वाटला हे मला नक्की सांगा.
तसेच आज आपण गेलो आंगणेवाडीला, ते म्हणजे भराडी देवीच्या दर्शनासाठी. तिथे मी तुम्हाला काजू फॅक्टरीच्या इथली सगळी जी प्रोसेस आहे ती सगळी दाखवली. तसेच आज मी आमच्या इथली तुम्हाला बागही दाखवली. तसंच हा सुंदर असा समुद्रकिनाराही दाखवला. तर आजचा माझा हा थर्ड डेली ब्लॉगचा दिवस हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जसे तुम्ही माझ्या ब्लॉगला प्रेम देत आहे तसे याही ब्लॉगला तुम्ही भरपूर तुमचं प्रेम द्या आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करा. साइन ऑफ एक्स्ट्रीम GT आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन एनर्जी बरोबर.